ओके, सो लेट अस स्टार्ट विथ मॅट्रायसेस. सो मॅट्रायसेसचा काही जो पार्ट आहे क्लास 11चा तो एकदा रिवाईज करू आपण. हां, लिहायची गरज नाही तुम्हाला, क्लास 11च्या घेतलं आहे ना. हां, सो क्लास 11च्या नोटबुकमध्ये जे पण मी टॉपिक्स डिस्कस करतो सध्या ते तुम्हाला त्याच्यात भेटून जातील. सो फक्त लक्ष द्या. सो काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात एकदा रिवाईज करू आपण. सो बेसिकली मॅट्रायसेस इज वॉट. काय मॅट्रायसेस? इट्स अ arrangement of numbers or objects it's a arrangement of numbers or object in rows and columns, right? ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, हॉरिझॉन्टल लाईन्सला आपण काय म्हणतो? रोज. हॉरिझॉन्टल लाईन्सला आपण काय म्हणतोय? रोज. अँड वर्टिकल ज्या लाईन्स आहेत, वर्टिकल लाईन्स आर कॉल्ड ॲज वॉट? कॉलम्स. आता सेम डेफिनेशन तुमची डिटर्मिनंटमध्ये पण बनते. बट मेजर डिफरन्स काय? डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. डिटर्मिनंटला व्हॅल्यू आहे, राईट? मॅट्रायसेस इज जस्ट अ अरेंजमेंट. ओके, सो जे पण पुढे कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT सॉफ्ट फील्डमध्ये जाणार, सो प्रोग्रामिंग म्हणजे कम्प्युटरला इट इज वन ऑफ द इझिएस्ट लँग्वेज टू अंडरस्टँड. जे पण गेमिंगचं प्रोग्रामिंग वगैरे होतं किंवा बरेचसे ज्या प्रोग्रामिंग्स वगैरे होतात त्या इन द फॉर्म ऑफ मॅट्रायसेस होतं. जसं एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला एक पॉईंटवरून पॉईंट A टू पॉईंट B मूव्ह करायचं आहे, तर तुम्हाला त्याची फक्त प्लेस चेंज करायची. त्याची फक्त ज्या पण रो किंवा कॉलमला तो मॅच होतो आहे तो फक्त रो आणि कॉलम काय करायचा आहे? चेंज करायचा. ओके, त्याच्यामुळे मॅट्रायसेस इन्क्लूड केलेले. पुढे जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग वगैरे करणार इंजिनिअरिंगमध्ये वगैरे, तर बेसिक जे प्रोग्रामिंग आहे दॅट विल बी इन दी फॉर्म ऑफ मॅट्रायसेस, कारण ते एकदम इझी टू अंडरस्टँड आहे. इट जस्ट अ अरेंजमेंट आहे ऑब्जेक्ट्सची किंवा नंबर्सची. सो बेसिकली हे मॅट्रायसेस जे आहेत दीज आर डिनोटेड युजिंग वॉट? कॅपिटल लेटर्स, राईट? यू कॅन यूज एनी लेटर. A यूज करा, B or I, एनी लेटर, करेक्ट? अँड हाऊ इट इज डिनोटेड कसे केले जातात? युजिंग वॉट? स्क्वेअर ब्रॅकेट्स, करेक्ट? डिटर्मिनंट, जेव्हा डिटर्मिनंट होतं डिटर्मिनंट्स आर डिनोटेड युजिंग वॉट? व्हर्टिकल लाईन्स. ते आपण व्हर्टिकल लाईन्स यूज करतो डिटर्मिनंट्स, राईट? डिटर्मिनंट्समध्ये काय यूज करतो? व्हर्टिकल लाईन्स, करेक्ट? डिटर्मिनंट एखादं जर डिनोट करायचं आहे, दिस इज दी सिम्बॉल. इथे काही लाईन्स वगैरे नाही, जस्ट अ कॅपिटल लेटर. आणि जर एखादा मॅट्रिक्स लिहायचा असेल, मॅट्रिक्स सिंग्युलर वर्ड आहे, मॅट्रायसेस त्याचं काय झालं? हां, प्लुरल वर्ड आहे, ठीक आहे? सो स्क्वेअर ब्रॅकेट्सने हे मॅट्रायसेस काय होतात? डिनोट केले जातात. सो 3, 2, -1, 4 रँडमली नंबर्स टाकलेले आहेत. सो ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, हॉरिझॉन्टल लाईन्स, दीज आर हॉरिझॉन्टल लाईन्स, यांना आपण काय म्हणतो? रोज. सो दिस इज R1, R2. ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत दीज आर कॉल्ड ॲज वॉट? कॉलम्स, C1, C2, राईट? मॅट्रायसेस, हे बघा मी डिफरन्सेस पण सांगतो तुम्हाला. मॅट्रायसेस आणि डिटर्मिनंटमध्ये मेजर डिफरन्स काय? पहिला डिफरन्स काय सांगितलं तुम्हाला? डिटर्मिनंट विल हॅव व्हॅल्यू. डिटर्मिनंटला व्हॅल्यू असणार आहे. मॅट्रायसेस फक्त काय? इट्स अ अरेंजमेंट ऑफ नंबर्स असतील किंवा ऑब्जेक्ट्स असतील, वॉट एव्हर इट इज, किंवा लेटर्स असतील, राईट? सेकंड डिफरन्स इज डिटर्मिनंट. तुम्ही कधी असा डिटर्मिनंट ऑब्झर्व नाही केलेला. असा डिटर्मिनंट बनणार नाही, कारण याच्यात रोज किती झाल्या? हाऊ मेनी रोज आर देअर? 3, करेक्ट? हाऊ मेनी कॉलम्स आर देअर? 2. असा डिटर्मिनंट फॉर्म करता येत नाही, कारण याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही, ठीक आहे? बट इन मॅट्रायसेस नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स मे बी इक्वल ऑर मे नॉट बी इक्वल. जसं हा जो मॅट्रिक्स लिहिलेला आहे याच्यात नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय आहेत? इक्वल, करेक्ट? or even you can define matrix like this, right? Now in this matrix how many rows are there? 3. How many columns? असं पण मॅट्रिक्स तुम्हाला डिफाईन करता येणार आहे, ठीक आहे? नेक्स्ट पॉईंट इज हाऊ टू राईट ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, राईट? आपण डिस्कस केलेलं आहे. ऑर्डर आपण कसं लिहितो? हाऊ वी राईट ऑर्डर? नंबर ऑफ रोज मल्टिप्लाइड बाय
नंबर ऑफ कॉलम्स. दिस इज दी ऑर्डर. याला 2 into 2 4ने लिहायचं. हां हां हे रिप्रेझेंटेशन आहे ऑर्डर लिहिण्यासाठी. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज बाय 2/2. व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स? किती येणार याची? 3/2. करेक्ट. सो ऑर्डर कशासाठी इम्पॉर्टंट आहे? आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स याचा पुढचा टॉपिक आहे. सो दोन मॅट्रिक्स ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे कधी होतील? जेव्हा त्यांची ऑर्डर काय असेल? सेम. राईट. त्याच्यासाठी आपण ऑर्डर डिस्कस करतो आफ्टर दिस. राईट. सो हे कळाले का? मेन पॉईंट लक्षात ठेवा. राईट. एक रिप्रेझेंटेशन आहे आणि ऑर्डर कशी लिहायची. नेक्स्ट इज डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. ओके. पुढचा टॉपिक काय? टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. हे पण क्लास 11चंच आहे. टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. राईट. सो एकदा क्विकली आपण सगळे टाइप्स रिवाइज करणार आहोत. हे इम्पॉर्टंट आहे. टाइप्स ऑफ मॅट्रायसेस हे तुम्हाला क्लास 12ला पण लागतील. सो वी स्टार्ट विथ व्हॉट? रो मॅट्रिक्स. राईट. व्हॉट डू मीन बाय रो मॅट्रिक्स? अ मॅट्रिक्स हॅव्हिंग व्हॉट? सिंगल रो. राईट. इज कॉल्ड एज व्हॉट? रो मॅट्रिक्स. सांग याची ऑर्डर किती लिहिणार? व्हॉट विल बी ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स? 1/4. देर इज सिंगल रो. हाऊ मेनी कॉलम्स आर देअर? 4. नेक्स्ट कॉलम मॅट्रिक्स. ज्या पद्धतीने तुम्ही रो मॅट्रिक्स डिफाईन करतोय आपण, त्याच पद्धतीने आपण काय करणार? कॉलम मॅट्रिक्स डिफाईन करणार आहोत. व्हॉट डू मीन बाय कॉलम मॅट्रिक्स? इट्स अ मॅट्रिक्स हॅव्हिंग व्हॉट? सिंगल कॉलम. व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स? 4/1. ठीक आहे. नेक्स्ट वी डिफाईन व्हॉट? स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? आणि स्क्वेअर मॅट्रिक्स डिफाईन केल्यानंतर आपण सगळ्या याच्यात काही ना काही व्हेरिएशन्स करतो. करेक्ट. सो स्क्वेअर मॅट्रिक्स मीन्स व्हॉट? इट्स अ मॅट्रिक्स हॅव्हिंग व्हॉट? राईट. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर व्हॉट? इक्वल. सो व्हॉट इज ऑर्डर? 2/2. यू कॅन डिफाईन मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3, 4/4, 5/5. करेक्ट. सो ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहेत अशा मॅट्रिक्सला काय म्हटले? स्क्वेअर मॅट्रिक्स. आफ्टर दिस वी डिफाईन. आपण एक 3/3चा पण लिहू आणि मग व्हेरिएशन्स आपल्याला प्रॉपर लिहिता येतील. ठीक आहे. एक 3/3चा मॅट्रिक्स लिहूयात. दिस इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. नेक्स्ट वी डिफाईन diagonal matrix. What do you mean by diagonal matrix? It's a matrix in which only diagonal elements are there. Non-diagonal elements are 0. Right? हे बघा, हा जो मॅट्रिक्स आपण डिफाईन केलेला आहे, या मॅट्रिक्सचा हा काय आहे? प्रिन्सिपल डायगोनल. हा काय आहे? प्रिन्सिपल डायगोनल. सो 1, -1, 1 हे जे एलिमेंट्स आहे यांना कोणते एलिमेंट्स म्हटलेले आहे? डायगोनल एलिमेंट्स. दीज आर कॉल्ड एज व्हॉट? डायगोनल एलिमेंट्स. आणि रिमेनिंग जेवढे पण एलिमेंट्स आहेत 1 2 हे जे आहे 2 3 0 4 1 1 1, दीज आर कॉल्ड एज व्हॉट? नॉन डायगोनल एलिमेंट्स. दीज आर कॉल्ड एज नॉन डायगोनल एलिमेंट्स. सो हाऊ वी डिफाईन डायगोनल मॅट्रिक्स? डायगोनल मॅट्रिक्स डिफाईन कसं होतं? इट्स अ मॅट्रिक्स इन विच ओनली डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. क्लिअर आहे का? सो याची ऑर्डर किती झाली? 3/3. आणि फक्त कोणते एलिमेंट्स आहेत? डायगोनल. नॉन डायगोनल एलिमेंट्स काय आहेत? 0. ठीक आहे. नेक्स्ट फ्रॉम डायगोनल वी डिफाईन विच. कोणता आहे पुढचा टाईप? कोणता टाईप आहे? हां, स्केलर मॅट्रिक्स. व्हॉट डू मीन बाय स्केलर मॅट्रिक्स? इट्स अ डायगोनल मॅट्रिक्स. हे बघा, याची डेफिनेशन काय? इट्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ओनली डायगोनल एलिमेंट्स आर देअर. नाउ हाऊ वी डिफाईन स्केलर मॅट्रिक्स? इट्स अ डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. क्लिअर आहे का डिफरन्स? हां. सो स्केलर मॅट्रिक्सचा डायगोनल पण आहे, स्केलर मॅट्रिक्सचा स्क्वेअर सुद्धा आहे. राईट. देन राईट. सो ऑर्डर इज 3/3 अँड दिस इज दी डायगोनल. राईट. डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. नेक्स्ट पुढचा काय टाईप आहे? युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. राईट. हा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला यूज होईल. आयडेंटिटी मॅट्रिक्स.
सो व्हॉट डू मीन बाय युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स? इट्स अ स्केलर मॅट्रिक्स. सो हा जर स्केलर असेल तर सगळे डायगोनल एलिमेंट्स काय असायला पाहिजे? इक्वल. आणि ते किती असणार? 1 1 1 1 0 0 0 0 0 0. क्लिअर आहे का? हे 3-4 व्हेरिएशन व्यवस्थित. स्क्वेअर, स्क्वेअरवरून आपण काय डिफाईन केलं? डायगोनल. डायगोनलवरून काय डिफाईन करतोय? स्केलर. स्केलरवरून काय डिफाईन केलं? युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स. राईट. सो दिस 4 टाइप्स आर इम्पॉर्टंट. आफ्टर दिस काय 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 टाइप्स आहे अजून? सिमेट्रिक आहे, स्क्यू सिमेट्रिक आहे, सिंग्युलर, नॉन सिंग्युलर. ओके, लेट अस डिस्कस फर्स्ट सिमेट्रिक. Symmetric matrix. What do you mean by symmetric matrix? It is a matrix in which Aij. It's a matrix in which Aij is equal to Abi. Right? Okay. लक्ष द्या आता. ही जी पोझिशन आहे, ही 3 हा जो एलिमेंट आहे, ओके, 3 2 -1 4, दीज आर कॉल्ड एज एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. हा जो 3 एलिमेंट्स आहे, इट इज अ एलिमेंट बिलॉंगिंग टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा जो 2 एलिमेंट आहे, इट्स अ एलिमेंट बिलॉंगिंग टू फर्स्ट रो सेकंड कॉलम. 4 काय? इट्स अ एलिमेंट बिलॉंगिंग टू सेकंड रो सेकंड कॉलम. राईट. सो या पोझिशन इम्पॉर्टंट आहे. सो elements, these are denoted using small letter. एलिमेंट्स कशाने डिनोट करणार तुम्ही? स्मॉल लेटरने. राईट. आणि हा एलिमेंट जर डिनोट करायचा असेल, सो एलिमेंट बिलॉंगिंग टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा जो 2 एलिमेंट आहे, इट्स अ एलिमेंट बिलॉंगिंग टू फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा कसा डिनोट करणार? 2 1. हा कसा करणार? 2 2. सो बेसिकली एलिमेंट आपण कसा डिनोट करतो? Aij ने. एलिमेंट कसा डिनोट करणार? Aij ने. राईट. पुढे मायनर, कोफॅक्टर आणि कोफॅक्टरवरून ॲडजॉईंट, ॲडजॉईंटवरून इन्व्हर्स, असं मी एक सिक्वेन्स सांगितलं होतं तुम्हाला. हां. सो हे सगळ्या गोष्टी आपण या ज्या पोझिशन ज्या आहेत, एलिमेंट्सच्या ज्या पोझिशन्स आहेत त्याच्यावर डिपेंड आहेत. हां. सो Aij कशासाठी यूज करणार आहोत? टू डिनोट दी पोझिशन ऑफ एलिमेंट. सो असा मॅट्रिक्स डिफाईन करायचा आहे ज्याच्यात काय? Aij इज इक्वल टू काय आहे? Aji. करेक्ट. सो मी इथे एक मॅट्रिक्स लिहितोय, आपण बघूयात या ही कंडिशन सॅटिफाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल A12 जर असेल, हे कशाच्या इक्वल असायला पाहिजे? A21. A32 असेल, हे कशाच्या इक्वल असायला पाहिजे? A23. राईट. सो सिमेट्रिक मॅट्रिक्स डिफाईन करूयात. हे -1 आहे, ते हे किती असणार? -1. हे 2 असेल, ते किती असणार? 2. हे -3 असेल, ते किती असणार? -3. चेक करा. A12 आपण हे चेक करूयात. A12, व्हॉट इज A12? एलिमेंट बिलॉंगिंग टू फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा तुमचा काय आहे? A12. हा कशाच्या इक्वल आहे? A21. दिस इज A21. क्लिअर आहे? A32 हे तुम्हाला मायनर, कोफॅक्टर सगळीकडे यूज होणार आहे. त्याच्यामुळे हे लिहिता यायला पाहिजे. पोझिशन सिम्पल आहे, काय फार सायन्स वगैरे काही नाही. नुसतं ते R1 R2 R3 आहे आणि हे काय आहे? C1 C2 C3. सिमेट्रिक मॅट्रिक्स. क्लिअर आहे का? Aij इज इक्वल टू Aji. आणखी एक डेफिनेशन आहे, ती आपण पुढे बघूयात सिमेट्रिक मॅट्रिक्सची. नेक्स्ट पुढे आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो व्हॉट डू मीन बाय स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स? याच्या 2 कंडिशन आहे. एक, डायगोनल एलिमेंट्स, याचे जे डायगोनल एलिमेंट्स हे काय असायला पाहिजे? 0. आणि सेकंड कंडिशन काय? Aij इज इक्वल टू -Aji. या 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे फॉर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो हाऊ वी राईट स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स? डायगोनल एलिमेंट, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स काय असायला पाहिजे? 0. आणि यांच्यात साईन व्हेरिएशन, साईन अपोजिट असायला पाहिजे. सो हे जर 1 असेल, ते किती लिहिणार? -1. हा जर -2 असेल, हा एलिमेंट किती बनणार? 2. हा -3 असेल, हा एलिमेंट किती होणार? 3. दिस इज व्हॉट स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. Aij इज इक्वल टू -Aji. नेक्स्ट, राईट. सो सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स.
So matrix A is said to be singular matrix if its determinant is equal to 0. आता जर तुम्हाला डिटर्मिनंट मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं आहे, राईट, मॅट्रिक्सचा जर डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं आहे तर मॅट्रिक्स काय असायला पाहिजे कंपल्सरी? स्क्वेअर मॅट्रिक्सच असायला पाहिजे, राईट. आपण इथे जे एक्झाम्पल लिहिलं होतं हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर कॅल्क्युलेट करता येणार, म्हणजे डिफाईनच होणार नाही. हां, कारण सिंग्युलर नॉन सिंग्युलर कसे डिफाईन केलेले आहेत त्याचे डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करून, राईट. सो मॅट्रिक्स ए इज सेड टू बी सिंग्युलर इफ इट्स डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. आणि जर डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं आहे तर मॅट्रिक्स हॅज टू बी स्क्वेअर मॅट्रिक्स, तरच त्याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट होईल. नॉन सिंग्युलर काय होणार? इफ डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0, इफ डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0, राईट. सो फर्स्ट जे एक्झाम्पल आपण लिहिलं होतं वेदर इट्स अ सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हे चेक करूयात. याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं आहे. 3 × 4 किती झालं? 12. -1 × 2 किती झालं? -2. सो 12 + 2 किती झालं? 14, विच इज नॉट इक्वल टू 0. सो हा जो मॅट्रिक्स आहे इट्स अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. क्लिअर आहे? सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हे लक्षात असू द्या. नेक्स्ट पुढे येतं अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. हां, सो अल्जेब्रामध्ये बाकी मग 0 मॅट्रिक्स आहे, सगळे एलिमेंट 0 असेल त्याला काय माहिती आहे 0 मॅट्रिक्स. ठीक आहे, ते घेतलेलं नाही आहे. पुढे ऑर्थोगोनल वगैरे आणखी काही टाईप येतील जे JEEला आहेत. हां, ते आपण जेव्हा एक्झाम्पल येईल तेव्हा डिस्कस करूयात. हां, सो आत्ता हे मेन टाईप्स तुम्हाला एवढे लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय एक स्केलर लक्षात असू द्या, हे आपण यूज करणार आहोत, युनिट आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणखी एक याची ऑर्डर किती आहे? 3/3. सो हा जो मॅट्रिक्स आहे हा I3 ने पण डिनोट करतात. याला स्पेसिफिक लेटर आहे युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा कोणत्या लेटरने डिनोट होणार आहे? आय. मग I3 म्हटलं इट्स अ आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. I2 आलं एक्झाम्पलमध्ये तर I2 तुम्ही कसा रिप्रेझेंट करणार? 1 0 0 1. दिस इज I2. I4 आलं, राईट. हा काय झाला? I4. क्लिअर आहे का? I3 I2 सिम्बॉल लक्षात ठेवा. याला स्पेसिफिक आयच आहे. आय म्हणजे काय झालं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. बाकीच्यांना काही हे नाही आहे, लेटर्स काही यूज केलेले नाही, त्याला रँडम कोणते लेटर्स असते. नेक्स्ट आता अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. याच्यात काय येतं? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स असे टॉपिक्स आहेत, राईट. सो एकदा आपण क्विकली रिवाइज करूयात. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स, सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स. हां, एकदा क्विकली रिवाइज करू. सो जर तुम्हाला 2 मॅट्रिक्स ॲड करायचे असतील किंवा सबट्रॅक्ट करायचे असतील, व्हॉट इज द कंडिशन? देअर ऑर्डर्स मस्ट बी सेम, राईट. ऑर्डर्स म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स कंपल्सरी नाही आहे, ऑर्डर सेम पाहिजे. हां, फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे जर 2 मॅट्रिक्स ॲड सबट्रॅक्ट करायचे असतील, लेट्स से दिस इज मॅट्रिक्स ए, बी असेल, याची ऑर्डर किती झाली? व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स? 3/2. सो याच्यात जर एखादा मॅट्रिक्स ॲड किंवा सबट्रॅक्ट करायचा असेल तर त्याची पण ऑर्डर किती असायला पाहिजे? 3/2 असायला पाहिजे. हां, सो इथे मी 2-3 मॅट्रिक्स लिहितोय. इथेच आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन तिन्ही टॉपिक डिस्कस करूया. याची पण ऑर्डर किती आहे? 3/2. आता काय काय तुम्ही याच्यावर हे बघा A + B डिफाईन होईल, करेक्ट, कारण या 2 मॅट्रिक्सची ऑर्डर काय? सेम. A + B म्हणजे काय? रिस्पेक्टिव्ह जे एलिमेंट्स आहेत ते एक तर ॲड करा किंवा काय करायचे आहेत? सबट्रॅक्ट. A + B आणि A - B पण काय होणार आहे? डिफाईन. जसं A + B कॅल्क्युलेट करायचं तर A + B किती होणार सांगा? व्हॉट विल बी A + B? हां, रिस्पेक्टिव्ह एलिमेंट 1. याचा रिस्पेक्टिव्ह एलिमेंट काय झाला? -2. 1 - 2 किती झालं? -1. 2 याचा रिस्पेक्टिव्ह एलिमेंट +0 किती झालं? 2, राईट. 3 + 1 4 किती होणार?
-1 4 आणि किती झालं 6. हेच -a करू शकतात. ठीक आहे, a + b a - b. आफ्टर दॅट तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सला स्केलरने मल्टिप्लाय करून त्याला ॲड किंवा सबट्रॅक्टही करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल आय कॅन, जर माझ्याकडे ए आणि बी मॅट्रिक्स आहे, त्यांची ऑर्डर सेम आहेत, आय कॅन कॅल्क्युलेट 2a + 3b, राईट, a - 2b. हे सगळे ऑपरेशन्स याच्यावर परफॉर्म केले जाऊ शकतात. क्लिअर आहे काय? ऑर्डर फक्त काय पाहिजे, सेम. हा स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला आहे का आपण? नाही. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं असेल, रूल काय, देअर ऑर्डर्स मस्ट बी सेम. ॲड करू शकता, सबट्रॅक्ट करू शकता, एखाद्या मॅट्रिक्सला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय सुद्धा करू शकतात. जसं मला 2a कॅल्क्युलेट करायचं आहे, तर प्रत्येक एलिमेंट्स, जो मॅट्रिक्स ए आहे याच्या प्रत्येक एलिमेंट्सला कितीने मल्टिप्लाय होणार? 2. 2a हा काय बनणार? 2 4 6 -2 4 6. मायनसच्या स्केलरने पण तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. जसं बी मॅट्रिक्स आहे, याला -2 ने जर मल्टिप्लाय केलं तर प्रत्येक एलिमेंट्सला कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही? -2 ने. क्लिअर आहे का? ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा एखाद्या मॅट्रिक्सला तुम्ही एखाद्या स्केलरने काय करू शकतात? मल्टिप्लाय करू शकतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट इज मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. Multiplication of matrix. So let's say there is matrix A whose order is m/n. There is another matrix B whose order is n/p. Correct? आता A आणि B यांचं मल्टिप्लिकेशन कधी पॉसिबल आहे? व्हॅन हे जे दोन नंबर्स आहेत हे सेम पाहिजे. व्हॉट इज n? What n represents here? N is what? It's a number of columns of matrix A. What is n here? It's a number of rows of matrix B. So rule काय आहे? If number of column of first matrix is equal to number of row of second matrix, हे जर दोन इक्वल असतील, मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. आणि जो नवीन मॅट्रिक्स बनेल, जो नवीन मॅट्रिक्स जनरेट होईल, व्हॉट विल बी ऑर्डर ऑफ दिस? m/p. m/p. ओके. फॉर एक्झाम्पल सपोज देर इज मॅट्रिक्स ए, याची ऑर्डर आहे 3/2. देर इज मॅट्रिक्स बी, याची ऑर्डर आहे 3/1. हे दोन नंबर्स इक्वल आहेत का? नाही. सो इथे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? नाही. सपोज देर इज मॅट्रिक्स ए 2/3, देर इज मॅट्रिक्स बी 3/1. these two numbers are same, right? 3 3 ब्रॅकेट टाकून चेक करू शकतात, राईट? सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. अँड व्हॉट विल बी ऑर्डर ऑफ न्यू मॅट्रिक्स? हां, जे नंबर रिमेनिंग, इथे काय उरलं आहे? 2. इथे काय उरलं आहे? 1. सो दिस इज रूल फॉर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. हां, सो ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन बाय स्केलर असे टॉपिक्स आहेत. मल्टिप्लिकेशन बाय स्केलर टू एनी मॅट्रिक्स अँड देन काय होते? मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. डिव्हिजनाचा काही टॉपिक नाही आहे. सो एक्झाम्पल लिहा. फर्स्ट, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जमायला पाहिजे. तुम्हाला क्लास 11ला लागेल. एकदा मॅट्रिक्स मल्टिप्लाय रिवाईज करूया, जमतंय का? एकदा आपण सगळे पॉझिटिव्ह नंबर घेऊ, नंतर मग पुढच्या एक्झाम्पलला निगेटिव्ह टाकू. कन्फ्युजन नको. लिहायचं आहे. हां, एक्झाम्पल सगळ्यांनी लिहा. सो दीज आर दी टू मॅट्रिक्स ए अँड बी. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? ए बी. So matrix A is of order 2/2, matrix B is of order 2/2, correct? These two numbers are same, so AB is possible, राईट? हे काय प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही, तुम्हाला लगेच कळणार आहे ते. आणि हा जो नवीन मॅट्रिक्स येईल याची ऑर्डर किती असणार आहे? 2/2. सो लेट अस कॅल्क्युलेट ए बी कॅल्क्युलेट करूयात. A into B 2 3 1 1 1 3 2 2. आठवते कोणाला काय सांगितलं होतं?
जो फर्स्ट मॅट्रिक्स आहे त्याचे काय लिहायचे आहेत, फक्त रोज. करेक्ट. आणि जो सेकंड मॅट्रिक्स आहे त्याचे काय डिनोट करायचे आहेत, कॉलम्स. राईट. सो एक फ्लो चार्ट स्टार्टिंगला अजूनही कोणाला जमत नसेल, सो R1चं मल्टिप्लिकेशन कशासोबत होणार, C1 C2. R2चं मल्टिप्लिकेशन कशासोबत होणार, C1 C2. फर्स्ट मॅट्रिक्सचे आर रोज डिनोट करायचे आहेत, सेकंड मॅट्रिक्सचे काय डिनोट करायचे आहेत, कॉलम्स. आता मल्टिप्लिकेशन, R1चं मल्टिप्लिकेशन C1 C2, R2चं मल्टिप्लिकेशन C1 C2, असा तुमचा फ्लोचार्ट बनेल. ठीक आहे. एकदा बघून घ्या, जरी येत असेल माहिती असेल. हां, हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कंपल्सरी, हे जमायलाच पाहिजे, याच्याशिवाय एक्झाम्पल सॉल्व होणार नाही. आता पहिले काय लिहिले आपण, R1 आणि C1 असं कॉम्बिनेशन आहे. R1 C1 2 into 1 प्लस, राईट, 2 into 1 काय लिहिलं, 2 प्लस. इकडे तुम्ही पुढच्या एलिमेंटवर गेलात तर इथे पण नेक्स्ट एलिमेंटवर जायचं आहे. 3 into 2 6, हा झाला फर्स्ट. नेक्स्ट पुढे काय, R1चं मल्टिप्लिकेशन हे याच पद्धतीने करायचं, मध्येच R2ने चालू करायचं. R1 कंप्लीट करून घ्या, R2 कंप्लीट करून घ्या, पुढे R3 असेल R3 कंप्लीट करा. राईट. रँडमली कोणताही एलिमेंट कॅल्क्युलेट करायचा नाही, कारण प्रत्येक वेळेस आपण हे नाही लिहित जाणार. आता 12ला हे तुम्हाला ओरली करायचं आहे. 2 + 6 किती लिहिणार, 8. राईट. नेक्स्ट पुढे काय आहे, R1 आणि C2 2 into C2 आहे, राईट, 2 into 3 प्लस टाकून घ्या, 3 into 2 6, मध्येच मायनस वगैरे कुठे, पुढचा एलिमेंट मायनस आला, यू पुट दी ब्रॅकेट. राईट. नेक्स्ट, राईट, हे कंप्लीट झालं. नेक्स्ट काय, R2 C1 आहे, R2 C1 1 into 1 प्लस, इकडे पुढे शिफ्ट झाला, इकडे पण शिफ्ट व्हा, 1 into 2 2, 1 into 3 प्लस 2. राईट. सो व्हॉट इज AB मॅट्रिक्स, किती झालं, 8 12 3 5. करेक्ट. ऑर्डर किती आली आहे, 2/2. क्लिअर आहे का. मुद्दाहून सगळे पॉझिटिव्ह नंबर्स टाकले होते. क्लिअर आहे का. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हां सेम यू अप्लाय फॉर कोणती पण ऑर्डर असेल. फक्त चेक काय करायचं, हे दोन एलिमेंट सेम असायला पाहिजे, तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कॅरी आउट होईल, अदरवाईज मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होणार नाही. चला लिहा, आणि 1-2 एक्झाम्पल देतो, पटकन करून बघा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. सो ही स्टेप तुम्हाला पुढे जाऊन अवॉइड करायची आहे. हां, डायरेक्टली मॅट्रिक्स मल्टिप्लाय करता यायला पाहिजे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मॅक्झिमम किती ऑर्डर आहे, 3/3 पर्यंत. नेक्स्ट सेकंड लिहा, झालं काय. सर नेक्स्ट घ्या. मॅट्रिक्स B. करा, AB कॅल्क्युलेट करा. फाइंड AB मॅट्रिक्स करा बरं, बघा जमतंय का. राईट. जसं मागचं एक्झाम्पल आहे तसं लिहा. AB लिहा पहिले. राईट. फर्स्ट मॅट्रिक्स आहे त्याचे R1 R2 R3. सेकंड जो मॅट्रिक्स आहे C1 C2. सो फर्स्ट मॅट्रिक्स रोज डिनोट करायचे, सेकंड मॅट्रिक्स कॉलम. सो
सो इथे फ्लो चार्ट काय बनणार आहे, R1चं मल्टिप्लिकेशन C1 C2, R2चं मल्टिप्लिकेशन C1 C2, R3चं मल्टिप्लिकेशन C1 C2. राइट, फर्स्ट रो घ्या, फर्स्ट कॉलम. व्हॉट इज द फर्स्ट रो, 1 आणि 2 आहे, राईट. 1 इंटू 2 प्लस 2 इंटू 1. नेक्स्ट R1 C2, राईट. त्या फ्लो चार्टमध्ये R1 C2 1 इंटू मायनस 2 प्लस 2 इंटू 0, राईट. सो हे कम्प्लीट झालं. नेक्स्ट काय, R2चं मल्टिप्लिकेशन C1 आणि C2. सो दिस इज युअर R2 C1 मायनस 2 प्लस टाकून घ्या, 1 इंटू 1 1, मायनस 1 मायनस 2 प्लस 1 इंटू 0 0. R3 काय लिहिलं आहे, R3 C1 3 इंटू 2 1 इंटू 1. R3 C2 3 इंटू मायनस 2 1 इंटू 0. कळले का? हे जमायलाच पाहिजे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, ॲडिशन सबट्रॅक्शनला काही नाही, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मस्ट आहे. सो हे ॲड सबट्रॅक्ट करून टाका, किती येतात लिहून टाकायचे, राईट. हे दोन नंबर्स काय होते, सेम. सो जो ए बी मॅट्रिक्स होणार आहे त्याची ऑर्डर किती येणार आहे, 3/2 3/2. राईट, झाले. नेक्स्ट 3/3चं एक करूया, बाकी पुढचा टॉपिक बघू मग आपण. This is matrix A. This is matrix B. Find AB.
झाले काय एलिमेंट्स आले सांगा. रो सांगताय का 5 3 कोणाचं काय वेगळं आलं काय एखादं कुठे सेकंड रो. आणखी हे 5 6 0 हे पण करेक्ट आहे. ठीक आहे हे चेक करूयात. हे काय R2 राईट. सो 2 × 2 किती झालं 4 4 - 1 करेक्ट आहे 3. ओके इकडे हे किती झालं 2 2 - 1 1 + 0 हां करेक्ट आहे. हा एलिमेंट किती येणार. ठीक आहे हा पण चुकला आहे का. हे किती झालं 2 हां करेक्ट. हे पण किती आहे 1 राईट. मॅट्रिक्समध्ये एक लक्षात घ्या आउट ऑफ 9 आहे. टोटल किती एलिमेंट्स आहेत 9. 9 मधला एक जरी चुकलं राईट. आहे बघा आहे सिम्बल नंबर्सच आहे सिम्पल. बट एखादा जरी एलिमेंट चुकला तर मार्क्स डायरेक्ट किती टाकणार 0. हे लक्षात होऊ द्या. हां मॅट्रिक्समध्ये हाच प्रॉब्लेम आहे सगळे असे नंबरच आहे सिम्पल. ॲडिशन सबट्रॅक्शनच आहे राईट. बट एखादी जरी पोझिशन चुकली करेक्ट 5च्या जागी -5 लिहिलं जसं 1च्या जागी 3 लिहिलं राईट तरी आन्सर काय होणार आहे. तुम्हाला सगळं चेक करावं लागेल. तुम्हाला कळतं आहे का. कारण कोणता नंबर चुकला तेच कळणार नाही. जसे ऑप्शन्स असले तुम्ही काहीतरी आन्सर काढलं ते ऑप्शनमध्ये नसेल तर तुम्हाला सगळे एलिमेंट्स चेक करावे लागतील स्टार्टपासून. परत ते काय होणार आहे टाईम. त्याच्यामुळे प्रॉपर एक स्टेप एक्स्ट्रा करा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे जमेल का मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. हां बाकी आपण क्लास 12चे जेव्हा एक्झाम्पल राहतील तेव्हा परत रिवाईज होईल. परत म्हणजे प्रॅक्टिस होईल याची. फक्त रूल्स लक्षात द्या की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल कधी आहे हे लक्षात असू द्या. नेक्स्ट पुढे याच्यात टॉपिक आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स राईट. लिहायची गरज नाही आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. सो व्हॉट डू मीन बाय ट्रान्सपोज. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. सपोज मॅट्रिक्स ए आहे याचा ट्रान्सपोज कसा डिनोट करण्यात जाणार. ए याची पॉवर काय लिहायची पॉवरला काय लिहायचं टी राईट. सो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स इट इज ऑब्टेन बाय काय होतं याची डेफिनेशन. ट्रान्सपोज तुम्ही कसं फाइंड आउट करतात करेक्ट बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स करेक्ट. सो सपोज देर इज मॅट्रिक्स ए आणि तुम्हाला आता काय बनवायचं आहे ए ट्रान्सपोज लिहायचं आहे. सो जी फर्स्ट रो आहे दिस इज दी फर्स्ट रो राईट. R1 R2 R3 ही जी फर्स्ट रो याला काय लिहायचं आहे फर्स्ट कॉलम. ही जी सेकंड रो याला काय लिहायचं आहे सेकंड कॉलम. आणि ही जी थर्ड रो याला काय लिहायचं आहे थर्ड कॉलम. क्लिअर आहे का. दिस इज हाऊ वी राईट ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. सो आपण इथे 2 टाइप्स डिस्कस केलेले आहेत सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. याचा ट्रान्सपोज लिहूयात. हा कोणता मॅट्रिक्स आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. लेट अस राइज ट्रान्सपोज ऑफ दिस. फर्स्ट रो ॲज अ फर्स्ट कॉलम. सेकंड रो ॲज सेकंड कॉलम. थर्ड रो ॲज थर्ड कॉलम. काही चेंज झालं का नाही. सो व्हॉट इज दी सेकंड. एक तर डेफिनेशन आपण काय बघितली AIJ इज इक्वल टू AJ असेल तर मॅट्रिक्स कोणता आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. व्हॉट इज दी सेकंड डेफिनेशन इफ A ट्रान्सपोज इज इक्वल टू A और A इज इक्वल टू A ट्रान्सपोज राईट. हे बघा हा मॅट्रिक्स A होता याचा आपण काय लिहिलं आहे A ट्रान्सपोज लिहिलं आहे. हे दोन्ही काय आहेत इक्वल. सो इफ A ट्रान्सपोज इज इक्वल टू A मॅट्रिक्स इज सेट टू बी व्हॉट सिमेट्रिक मॅट्रिक्स. सेम तुम्ही स्क्यू सिमेट्रिकला जर अप्लाय केलं करेक्ट याचा ट्रान्सपोज लिहूयात. व्हॉट विल बी ट्रान्सपोज ऑफ दिस 0 1 -2 -1 0 -3 2 3 0. आता हे चेंज होत आहे कळते का. हे दोन मॅट्रिक्स सेम आहेत का नाही. काय चेंज आहे साईन चेंज आहे
राईट. सो ही तर एक फर्स्ट डेफिनेशन होती स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सची. व्हॉट इज द सेकंड डेफिनेशन? इफ right, or if A transpose is equal to minus A, matrix is said to be what? Skew symmetric matrix. Right. So या दोन्ही डेफिनेशन्स तुम्हाला माहिती पाहिजे, सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो बेसिकली हे जिथे पण ऑपरेशन्स वगैरे असतील अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्समध्ये ए ट्रान्सपोज सिम्बॉल लक्षात घेऊ द्या. राईट. ऑर्डर चेंज होते का? ट्रान्सपोज लिहिल्यानंतर ऑर्डर चेंज होते का? नक्की. हे 3/3 हे किती झालं? 3/3. बट जर याचा ट्रान्सपोज लिहिता येईल का? कॅन वी राईट ट्रान्सपोज ऑफ दिस? व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस? 3/2. याचा जर ट्रान्सपोज लिहिला, सपोज दिस इज मॅट्रिक्स बी, बी ट्रान्सपोज लिहायचा आहे तुम्हाला, तो काय होणार? 1 2 3 4 5 6. व्हॉट इज ऑर्डर? सो जर ए ची ऑर्डर m/n असेल तर ए ट्रान्सपोजची ऑर्डर किती असणार? n/m. मग इक्वल असेल किंवा नॉट इक्वल असेल, वॉट एव्हर इट इज. हां, जसं हे 3/3चं 3/3 झालं. बट रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असेल, राईट, स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल तर m/n जर ए असेल, एची जर ऑर्डर m/n असेल तर ए ट्रान्सपोजची ऑर्डर किती असणार आहे ते रिव्हर्स करा, n/m. ते दोन्ही तिन्ही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणखी याच्यात एक प्रॉपर्टी आहे, ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज. काय असते? हां, हे बघा, हा बी ट्रान्सपोज झाला. पुन्हा याचा जर तुम्ही ट्रान्सपोज लिहिला, बी ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज, म्हणजे याचा मला ट्रान्सपोज लिहायचा आहे. सो डेफिनेशन काय? ही जी फर्स्ट रो आहे याला काय लिहिलं? फर्स्ट कॉलम. ही जी सेकंड रो याला काय लिहिलं? परत मॅट्रिक्स काय आला? सेम. So what is A transpose of transpose? It's the original matrix A. Correct? Okay. So हे 2-3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे ट्रान्सफॉर्ममध्ये. सर पुढचा पॉईंट लिहा आता, राईट डाऊन. हे बघा, आता सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स काय की स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला असेल, सपोज आपण एक्झाम्पल घेऊयात. हा स्क्वेअर मॅट्रिक्स लेट्स से 3/3 ऑर्डरचा आहे. 3/3 ऑर्डर म्हणजे काय झाली? स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. सो हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर? 9 एलिमेंट्स. किती एलिमेंट्स होतील? 9 एलिमेंट्स. या 9 एलिमेंट्सचे आपण पहिले काय कॅल्क्युलेट करणार आहोत? मायनर ऑफ एन एलिमेंट. मी तुम्हाला सिक्वेन्स सांगतो, चॅप्टरचा सिक्वेन्स असा आहे. सो 9 एलिमेंट्स असतील तर किती मायनर्स बनतील? 9. आपण बघूयात मायनर्स कसे डिफाईन होतात. मायनर डिफाईन केल्यानंतर आपण काय डिफाईन, पुढचा टॉपिक काय आहे त्याचा? कोफॅक्टर ऑफ ॲन एलिमेंट. राईट. 9 एलिमेंट्स आहे, 9 मायनर्स बनतील. किती बनणार? 9 कोफॅक्टर्स बनतील. या कोफॅक्टर्स बनवल्यानंतर आपल्याला एक मॅट्रिक्स भेटेल. कोणता मॅट्रिक्स भेटणार आहे? तो कोफॅक्टर मॅट्रिक्स. राईट. कोफॅक्टर मॅट्रिक्स याच्यावरून आपण लिहितो काय लिहिणार? याच्यावरून आपण ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ॲडजॉइंट मॅट्रिक्स काय? इट्स अ ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. हां, इट्स अ ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि ॲडजॉइंट मॅट्रिक्स डिफाईन केल्यानंतर आपल्याला मेन टॉपिक बघायचं आहे. काय टॉपिक आहे ज्याच्यावर कंपल्सरी तुम्हाला क्वेश्चन्स असतील? काय टॉपिक आहे? इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. सो इनव्हर्स, जसं ट्रान्सपोजला काय लिहिलं, पॉवरला काय लिहिलं तुम्ही? टी. करेक्ट. सो इनव्हर्स डिनोट कसा केला जातो? ए, त्याच्या पॉवरला काय लिहायचं आहे? -1. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए इज डिफाइंड ॲज 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आपल्याला या स्टेपपर्यंत पोहोचायचं आहे. सो मॅट्रिक्स ए दिलेला असेल, व्हॉट दे विल आस्क? ए इनव्हर्स. असा क्वेश्चन आहे. मॅट्रिक्स ए दिलेला असेल, काय विचारतील? ए इनव्हर्स. सो ए इनव्हर्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल, डिटर्मिनंट आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो, बरोबर ना? आणि सेकंड दुसरं काय लागेल तुम्हाला? ॲडजॉइंट लागेल. सो ॲडजॉइंट कॅल्क्युलेट करायला काय लागणार? कोफॅक्टर मॅट्रिक्स लागेल. कोफॅक्टर कॅल्क्युलेट करायला काय लागतील? मायनर्स लागतील. असा टॉपिक आहे. सो राईट डाऊन मायनर ऑफ एन एलिमेंट.
राईट. टॉपिक लिहा. सो इथून तुमचा चॅप्टर स्टार्ट होईल. मायनर ऑफ ॲन एलिमेंट. सो इनवर्स फाइंड आउट करण्याच्या दोन मेथड्स आहेत. इथे आपण ॲडजॉईंट फाइंड आउट करतोय. सो दिस मेथड इज कॉल्ड ॲज ॲडजॉईंट मेथड. या मेथडला काय म्हणतात? ॲडजॉईंट मेथड. आणि दुसरी एक मेथड आहे विच इज कॉल्ड ॲज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. सो तुम्ही जर तुमचं क्लास 12चं टेक्स्टबुक वगैरे चेक केलं तर पहिली ही मेथड आहे आणि नंतर कोणती आहे? ॲडजॉईंट. हां. सो असं समजायचं नाही हा पार्ट स्किप केला. हा आपण घेऊया. ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करायला, MCQs सॉल्व करायला आपण कोणती मेथड यूज करणार आहोत? ॲडजॉईंट. म्हणून याच्यावर आपला फोकस जास्त राहील. ही थोडी लेंदी आहे. ही पण तुम्हाला बोर्डला विचारणार, बट ही मेथड काय थोडी लेंदी आहे. राईट. सो MCQs सॉल्व करायला आपण कोणती मेथड यूज करणार आहोत? ॲडजॉईंट. म्हणून ही फर्स्ट आपण बघू. नंतर तुमचं काय? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. राईट. सो टेक्स्टबुक वगैरे जर चुकून चेक केलं तर पहिला एक्सरसाइज किंवा पहिला जो टॉपिक आहे हा काय? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्म. हां. त्याच्यात मग रोज ट्रान्सफॉर्मेशन आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि मग आय म्हणजे काय? तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. राईट. सो दिस इज हाऊ. हे बघा, दोन मॅट्रिक्सचं जर मल्टिप्लिकेशन, इनवर्स काय बेसिकली हे दोन मॅट्रिक्स आहे बरोबर ना. ए एक मॅट्रिक्स आहे. राईट. सपोज तुम्ही दुसरा एक मॅट्रिक्स घेतला बी, यांचं जर मल्टिप्लिकेशन काय येत असेल? व्हॉट इज आय? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आय म्हणजे काय सांगितलं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जर आय येत असेल, सो मॅट्रिक्स बी इज सेट टू बी व्हॉट? इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए अशी डेफिनेशन. हां. सो हे इनवर्स फाइंड आउट करायला आपल्याला एक एक सगळे टॉपिक्स डिस्कस करावे लागतील. काय काय टॉपिक राहणार आहे? मायनर, कोफॅक्टर, ॲडजॉईंट आणि मग आपण इनवर्स लिहू शकतो. ओके. टाकलं का हेडिंग? मायनर. राईट डाऊन डेफिनेशन. हे पण आपण आय थिंक डिस्कस केलेलं आहे. सो हाऊ वी राईट मायनर? हा काय झोपलं का? जर तोंड धुवून या तुम्ही. पहिल्याच लेक्चरला झोपताय. लिहा. मायनर ऑफ एन एलिमेंट it is obtained by deleting corresponding row and column. It is obtained by deleting corresponding row and corresponding column. सो एक बार 2x2 साठी आपण हे लिहूयात सगळं आणि नंतर 3x3 साठी बघूयात. सो दिस इज मॅट्रिक्स ए. राईट. सो हां, इट इज ऑब्टेन बाय डिलीटिंग. लिहिलं ना? इट इज ऑब्टेन बाय डिलीटिंग करस्पॉन्डिंग रो अँड करस्पॉन्डिंग कॉलम. सो हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर? हा 2x2 आहे. 2x2 चा मॅट्रिक्स आहे. मग 2x2 असेल तर किती एलिमेंट्स बनतील? 4. किती मायनर्स बनतील? 4. लिहिले का? सोबत लिहा. 2x2 साठी इझी आहे. 2x2चं एवढं कोणी विचारणार नाही. लिहा. मायनर ऑफ A11. हां. सो यांच्या पोझिशन्स आपण लिहून टाकूयात. काय काय पोझिशन आहे? दिस इज A11, दिस इज वॉट? A12, दिस इज वॉट? A21, दिस इज वॉट? A22. करेक्ट. हे सांगितले लेटर्स, स्मॉल लेटर्स. सो काय करायचं आहे तुम्हाला? A11 म्हणजे 2चा तुम्ही मायनर लिहितात. 2ची रो डिलीट केली आणि काय केलं? कॉलम डिलीट केला. कळते का? रो डिलीट केली, कॉलम डिलीट केला. काय उरलं? -2. लिहा पुढे आता. मायनर ऑफ A12, मायनर ऑफ A21, मायनर ऑफ A22. किती येणार? A12 मायनर. हां, रो आणि कॉलम डिलीट करा. किती येणार आहे?
3 किती येणार -1 2. क्लिअर आहे काय सगळ्यांना? हां सो हे कशाबद्दल झालं? मायनर. Next, write down cofactor of an element. Cofactor of an element. Right? Example आपण एकदा टॉपिक डिस्कस करूयात, नंतर एक्झाम्पल घेऊ. Cofactor of an element. Definition लिहा cofactor. Cofactor of an element कशाने डिनोट होतं? हां हे सिम्बॉल्स लक्षात ठेवायचे. हां कधी कधी मॅट्रिक्स देतात अँड फाइंड A11 इंटू कॅपिटल A11 प्लस A12 इंटू कॅपिटल A12 असं काहीतरी एक्सप्रेशन असतं. सो हे सिम्बॉल कसले सांगा? एलिमेंट. मायनरचं नाही, कसलं सिम्बॉल आहे? एलिमेंट. आणि हे सिम्बॉल कसले? कोफॅक्ट. हां सिम्बॉल इम्पॉर्टंट आहे. हां तुम्हाला भरपूर MCQs त्याच्यावर भेटतील. सो राईट डाऊन. ए काय लिहिले आपण? कोफॅक्टर ऑफ अन एलिमेंट AIJ इज इक्वल टू काय डेफिनेशन आहे? -1 टू दी पॉवर I प्लस J इंटू मायनर ऑफ AIJ. -1 टू दी पॉवर I प्लस J इंटू मायनर. एलिमेंट्स 4 आहे, मायनस किती झाले? 4. कोफॅक्टर पण आपण एलिमेंटचे कॅल्क्युलेट करतोय. कोफॅक्टर कसले कॅल्क्युलेट करतोय? एलिमेंट्स. मग 4 एलिमेंट्स असतील तर किती कोफॅक्टर बनतील? हां राईट. सो आपण लिहूयात A11 राईट. फर्स्ट एक्झाम्पलला लिहून घ्या. हां नंतर हे आपण असं काही बसणार नाही आहे. सो A11चा मिनिंग काय झाला? इट्स अ कोफॅक्टर ऑफ A11. सो बाय डेफिनेशन काय होणार? -1 पॉवर काय होणार? 1 प्लस 1 इंटू मायनर ऑफ A11 राईट. ॲटलिस्ट एका एलिमेंटसाठी लिहून घ्या, नंतर मग तुम्ही स्किप केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. सो -1चा स्क्वेअर किती होणार आहे? प्लस राईट. -1चा स्क्वेअर किती झालं आहे? 1 इंटू व्हॉट इज मायनर ऑफ A11? मायनर ऑफ A11 किती आहे? -2. सो किती झाले? -2 करेक्ट. आणखी एका एलिमेंटचं लिहूयात, मी नाही लिहिलं तरी चालेल. A12 डेफिनेशन कशी अप्लाय करणार आहे? -1 टू दी पॉवर 1 प्लस 2 इंटू काय लिहायचं आहे? मायनर ऑफ A12. आता हे -1चा काय झाला? क्यूब झाला. सो -1चा क्यूब किती होणार आहे? -1 इंटू व्हॉट इज मायनर ऑफ A12? 3. किती झाले? -3. नेक्स्ट त्याच्या खाली लिहा A21 राईट. काय लिहितोय आपण? हां A21 म्हणजे हा एलिमेंट झाला. याचा आपण काय लिहितोय आता? कोफॅक्टर लिहितोय.
हां, सो किती होणार ते -1^2+1 इंटू मायनर -1चा काय क्यूब इंटू मायनर किती आहे करेक्ट. लास्ट फाइंड आउट करा A22 किती येणार आहे ते 2 करेक्ट. -1^2+2 इंटू मायनर किती आहे मायनर क्लियर आहे का. कोफॅक्टर लेटर्स इम्पॉर्टंट आहे, कॅपिटल लेटर यूज केलेले. सो फ्रॉम दिस व्हॉट यू कॅन राईट काय लिहू शकतो आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स. काय लिहिणार कोफॅक्टर मॅट्रिक्स -2 -3 1 2 दिस इज कोफॅक्टर मॅट्रिक्स. याचा ट्रान्सपोज भेटलं तर काय भेटणार ॲडजॉइंट. झाले का. आता डायरेक्ट कसं लिहिणार आहे बघ. कोणत्या एलिमेंट्सचे कोफॅक्टर लिहिताना साईन चेंज नाही झालेली. यांच्या साईन चेंज झाल्या का बघा. याचा तुम्ही जेव्हा कोफॅक्टर लिहितात साईन चेंज झाली का म्हणजे बघा हे तुम्ही डिलीट केलं किती आले -2. हा त्याचा काय कोफॅक्टर. हा एलिमेंट घ्या हे डिलीट केलं मायनर लिहायला हे डिलीट करावं लागणार करेक्ट. किती आलं 2. हा 2 ची साईन चेंज होते का नाही. सो आता MCQला आलं तर कसं करणार. सपोज एक मॅट्रिक्स लिहूयात आपण. ह्याचं तुम्हाला काय लिहायचं आहे डायरेक्ट काय लिहायचं आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं आहे राईट. यांच्या साईन चेंज करायच्या नाही यांच्या साईन चेंज करायच्या नाही करेक्ट. हे बघा सिम्पल आहे. हा 3 आहे हे डिलीट केलं रो डिलीट केली कॉलम डिलीट केला 5 उरलं साईन चेंज करायची का नाही. -1 रो डिलीट केला कॉलम डिलीट केला काय उरलं -4. -4चं काय लिहिणार +4. ह्याची साईन चेंज करायची रो डिलीट केलं कॉलम डिलीट केलं काय उरलं -1 -1ची साईन चेंज करून टाका 1. 5 आहे रो डिलीट केली कॉलम डिलीट केला काय उरलं 3 साईन चेंज करायची नाही करेक्ट. हा काय झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स कळते का. आता 3/3ला पण सेम आहे म्हणजे डेफिनेशन काही चेंज नाही होणार आहे वेदर इट इज 2/2 किंवा 3/3 डेफिनेशन सेम राहतील. फक्त 3/3 साठी जेव्हा तुम्ही रो आणि कॉलम डिलीट करत आहात तेव्हा सिंगल एलिमेंट नाही उरणार तिथे काय उरेल एक डिटर्मिनंट उरेल. हे क्लिअर आहे का हे 2/2 साठी क्लिअर आहे का. मायनर म्हणजे काय करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम काय करायचं आहे डिलीट. कोफॅक्टरची डेफिनेशन आहे -1ची पॉवर किती आहे I+J इंटू मायनर करेक्ट. सो कोफॅक्टर्स फाइंड आउट करा. कोफॅक्टरवरून तुम्हाला काय लिहायचं आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं. जमेल का ओरली करायला. डायरेक्टली यायचे कोफॅक्टर मॅट्रिक्स. येईल का सांगता येईल का सांगता हां सांग. याचा कोफॅक्टर नाही यांच्या साईन चेंज करायच्या नाही. याचा रो डिलीट केला कॉलम डिलीट केला काय उरलं -4 साईन चेंज करायची नाही आहे
-4. याचा किती येणार कोफॅक्टर? रो डिलीट केला, कॉलम डिलीट केला, काय उरलं -3. -3चं काय लिहिणार? +3. -3 आहे, रो डिलीट केला, कॉलम डिलीट केला, -2 आहे, -2चं काय लिहिणार? क्लिअर आहे का? हां, हे ओरलीच करायचं आहे MCQला, राईट. बाकी जेव्हा बोर्ड वगैरे राहील, बोर्डचे क्वेश्चन वगैरे राहील, तेव्हा तुम्हाला या स्टेप्सने लिहायचं आहे. सर 3x3 साठी आपण करूयात. राईट डाऊन एक 3x3 करू, थांबूयात. आणि सो 3x3 मध्ये एलिमेंट्स किती झाले? 9. मायनर्स किती बनणार? 9. कोफॅक्टर्स किती येणार? 9. आणि जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर किती असणार? कोफॅक्टर मॅट्रिक्सची ऑर्डर किती असणार? 3x3. हां, सर लिहा, हे मॅट्रिक्स लिहा. सगळ्या एलिमेंट्सचे कोफॅक्टर्स लिहायचे आहेत तुम्हाला, राईट. नोटेशन वगैरे सगळं सांगितले, नोटेशन यूज करा. एकच एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह करा, काय प्रॅक्टिस फार काही करायची गरज नाही आहे. फाइंड कोफॅक्टर्स ऑफ ऑल एलिमेंट. असा क्वेश्चन येणार नाही. हे फक्त तुम्हाला कशासाठी लागणार आहे? इनवर्स. क्वेश्चन काय असणार आहे? ए मॅट्रिक्स असतील, ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे युझिंग ॲडजॉइंट मेथड. किंवा MCQला मॅट्रिक्स हे देतील, विच ऑफ द फॉलोइंग इज इनवर्स. खाली ऑप्शन्स असतील, फाइंड कोफॅक्टर्स ऑफ ईच एलिमेंट्स. सो आता आपण मायनरवाली स्टेप स्किप करणार आहोत, कारण मायनर तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये येणारच आहे, करेक्ट. सो लेट अस स्टार्ट विथ पहिली रो कंप्लीट करूयात. A11 म्हणजे काय झालं? कोफॅक्टर ऑफ A11 -1. याची पॉवर किती होणार? 1 + 1 इंटू मायनर लिहायचं आहे. मायनर लिहिताना 1ची रो डिलीट केली, कॉलम डिलीट केला, एवढा पार्ट उरतोय. याला कशात फॉर्म करणार? मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये, डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये पुट करा. किती होणार आहे? -1. -1चा स्क्वेअर किती झाला? +1, राईट. हा डिटर्मिनंट -1 -2 -3 लिहायचं आहे का डायरेक्ट? हां, -1 -2 किती झालं? -3. पहिले कंप्लीट फर्स्ट रो कंप्लीट करायची. हां, रँडमली डायरेक्ट सेकंडवर जम्प करू नका, राईट. एक सिक्वेन्स फिक्स करा. A12 = -1. याची पॉवर किती होणार? 1 + 2 इंटू याचा मायनर लिहायचा, याचा मायनर. ही रो डिलीट केली, कॉलम डिलीट केला, रो डिलीट केली, कॉलम डिलीट करा. नसेल जमत पेन्सिलने करून बघा. रो आणि कॉलम जे रिमेनिंग आहे ते मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये पुट करा. हे -1चा क्यूब आहे, -1 इंटू हे किती झालं? 4. 4 - 0. हा A13 आहे, याची रो आणि कॉलम डिलीट केलं. 4 - 1 0 1. सो -1ची पॉवर किती आहे? 4. इट विल बी पॉझिटिव्ह.
this will be 4. चुकवायचं नाही हां, एक स्टेप एक्स्ट्रा लिहा स्टार्टिंगला, काही प्रॉब्लेम नाही, नंतर हे आपल्याला ओरलीच करायचं आहे. A21 पहिले -1 लिहून घ्या, 2 + 1 × हा A21 आहे, याची रो आणि कॉलम डिलीट करा. रो आणि कॉलम डिलीट केलं, जे उरलं आहे ते लिहून टाका. कळलं की ज्यांना अजूनही कळलं नसेल, बघा A21 हा A21 आहे, याचा आपण कोफॅक्टर लिहितोय. -1 ची पॉवर किती होणार, 2 + 1. याची रो आणि कॉलम डिलीट केलं, काय उरलं, -1 3 1 1. डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहिले. हे कॅल्क्युलेट करा आता. सो -1 चा क्यूब आहे म्हणजे किती झालं, -1. हे किती झालं, -1 -3. -1 -3 हे जमतं ना डिटर्मिनंट. हां, किती होणार, करा रिमेनिंग करा. हे किती आले, 1 -1 हां -1 हे तर 0 होणार ना, -1. A31 आहे राईट. हे किती झालं, -2 + 3 1. साईन नाही चेंज होणार, आले का पण, राईट. 3/3 मध्ये जे डायगोनल आहे यांचे साईन चेंज होत नाही, बाकीचं साईन चेंज करून टाकायचं. कळलं का नाही, हे कंपल्सरी करायचं. एक क्वेश्चन तुम्ही कोणताही CETचा घ्या, जे काही घ्या, हां इन्व्हर्स जमायलाच पाहिजे. इन्व्हर्स करण्यासाठी हे सगळे कॅल्क्युलेशन्स करावेच लागतील. जसं A32 आहे, हा A32 आहे, रो कॉलम डिलीट केलं, किती झालं, हे 2 - 12. किती झालं, 2 - 12 -10. साईन चेंज करून टाका. हे किती होणार, -1 + 4 किती झालं, 3. साईन चेंज होईल का, नाही. हे सगळे काय झाले, कोफॅक्टर्स, राईट. आणि यांचा मॅट्रिक्स बनवला, कोफॅक्टर मॅट्रिक्स. त्याचा इन्व्हर्स लिहा, इन्व्हर्स नाही, त्याचा ट्रान्सपोज लिहा, यू विल गेट ॲडजॉइंट मॅट्रिक्स. आणि मग इन्व्हर्स आपण, सो याचा डिटर्मिनंट तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो. हां, आता स्टेप सिम्पल आहे, याचं डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करून घ्या फर्स्ट स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला कोफॅक्टर ॲडजॉइंट हे कॅल्क्युलेट करायचं आहे. थर्ड स्टेपला इन्व्हर्स लिहा.
याचा डिटर्मिनंट करा बरं कॅल्क्युलेट. या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा. डिटर्मिनंट बघा जमतंय का ते. फाइंड डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स. आलं का साठी. हे बघा ही इन्व्हर्सची डेफिनेशन आहे. फॉर्म्युला आहे इन्व्हर्स कॅल्क्युलेट. 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट. डेफिनेशन तुमची ही आहे. ए इंटू ए इन्व्हर्स काय असायला पाहिजे आय. दोन मॅट्रिक्सचं जर मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल सो सेकंड मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज वॉट इन्व्हर्स ऑफ ए. ते मी नंतर तुम्हाला लिहून देईल. सो आपण कोफॅक्टर्स फाइंड आउट केले. कोफॅक्टरवरून काय फाइंड आउट केलं कोफॅक्टर मॅट्रिक्स. करेक्ट. आता इन्व्हर्स लिहायचं आहे. डिटर्मिनंट तुम्ही कॅल्क्युलेट केलं किती आला डिटर्मिनंट 13. करेक्ट. इंटू ॲडजॉईंट काय याचा ट्रान्सपोज लिहायचं आहे. ॲडजॉईंट म्हणजे काय ए डी जे ए. ॲडजॉईंट ऑफ काय ॲडजॉईंट मॅट्रिक्स काय याचा तुम्हाला काय लिहायचं आहे ट्रान्सपोज. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. सो जी फर्स्ट रो याला काय लिहिणार -3 -4 4 4 1 -1 110. हे तुमचे असे क्वेश्चन बनतील. हां. सो आता तुम्ही हा जर मॅट्रिक्स घेतला आणि हा जर मॅट्रिक्स घेतला हा 13 तुम्ही आतमध्ये टाकू शकतात बरोबर ना. हा स्केलर. सो हे काय होणार -3/13 4/13 1/13 राईट. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं हा काय इन्व्हर्स तर हे काय यायला पाहिजे 1 0 0 0 1 0 0 0 1 आयडेंटिटी मॅट्रिक्स बनायला पाहिजे. डोंट राईट दिस. हां तुम्ही कोफॅक्टरपर्यंत लिहिले. हां हे आपण नेक्स्ट लेक्चरला काय कधी शेड्यूल आहे त्या पद्धतीने लिहू. क्लिअर आहे का आजचे टॉपिक. हां सो एकदा क्विकली रिवाइज करूयात. टाईप्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. टाईप्स तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचे आहेत. एक झालं सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक. स्केलर लक्षात होऊ द्या. सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. हां AIJ इज इक्वल टू AJI किंवा A ट्रान्सपोज इज इक्वल टू A. मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज वॉट सिमेट्रिक. सगळे स्क्वेअर मॅट्रिक्ससाठी डेफिनेशन्स आहेत. नंतर तुमचे काय स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स राईट. डायगोनल एलिमेंट्स काय असायला पाहिजे कंपल्सरी 0 तरच त्याला स्क्यू सिमेट्रिक म्हणायचं आहे. सिंग्युलर नॉन सिंग्युलर हे तुम्हाला इन्व्हर्समध्ये पण येईल की इन्व्हर्स एक्झिस्ट कधी होतो. वेदर मॅट्रिक्स सिंग्युलर आहे नॉन सिंग्युलर त्याच्यावर डिपेंड आहे.
तुम्ही जे आत्ता सॉल्व केलं ए इनवर्स जो फाइंड आउट केलं त्याच्यात मॅट्रिक्स सिंग्युलर होता का नॉन सिंग्युलर होता? नॉन सिंग्युलर, बिकॉज डिटर्मिनंट काय होता? नॉट इक्वल टू 0. सो जेव्हा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तेव्हाच इनवर्स एक्झिस्ट. हां, असे काही पॉईंट्स आहेत. आफ्टर दॅट ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी ऑर्डर काय असायला पाहिजे? सेम. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये रूल काय? नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स शुड बी इक्वल टू नंबर ऑफ रो ऑफ सेकंड मॅट्रिक्स, तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आफ्टर दॅट ट्रान्सपोजवाला पार्ट आहे, राईट. सो एची जर ऑर्डर m बाय n असेल त्याचा जर ट्रान्सपोज कॅल्क्युलेट केला त्याचा ऑर्डर काय होणार आहे? n बाय m, बिकॉज वी आर इंटरचेंजिंग रोज विथ कॉलम्स, राईट. मायनर आहे, मायनरची डेफिनेशन काय? करस्पॉन्डिंग रो कॉलम काय करायचं आहे? डिलीट. को फॅक्टर -1 टू दी पॉवर i प्लस जे इंटू मायनर. सिम्बॉल इम्पॉर्टंट आहे. हां, स्मॉल लेटर कशासाठी आहे? कॅपिटल लेटर कशासाठी? स्मॉल लेटर टू डिनोट एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स, कॅपिटल लेटर कशासाठी आहे? टू डिनोट को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, हे ओरली कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे 2/2. हां, 3/3चं पण तुम्हाला हीच मेथड तुम्ही यूज करू शकतात. आपण 3/3ची नंतर प्रॅक्टिस घेऊयात ओरली कसं कॅल्क्युलेट करायचं, राईट. ठीक आहे, क्लिअर आहे का आजचा टॉपिक? तर आपण नेक्स्ट याला आता जेवढं नवीन बुक्स नसतील नवीन बुक करून एवढा पार्ट लिहून आणा. हां, म्हणजे कंटिन्युएशनमध्ये राहील. ठीक आहे, ओल्ड बुक यूज नका करू, 1 वर्ष यूज करायचे ते नंतर.